नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे पारायणला. रायगावात पारायण आहे, त्यासाठी आपण आलो आहे रायगावात. हे बघा तुम्हाला दाखवतात, आपण पोचलेलो आहोत. संजय वाच वचनं केशवस्य कृताजलिवेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाय कृष्ण सगतदंबितविता प्रणम्य ऐसी आवरीची विशाळ बोलता तया नातरी महामेघाचे उमाळे अडगडीत एक वेळे बोले अर्जुनाय ऐसे झाले मीरा बदावरुणी देखले शोकीचिया मग देसाची भेड भेड प्रति द्वारुणी चरण मग म्हणे आपण ऐसे बोलिले ती अर्जुन वाच साये ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रभुष्यन्य नृत्यतीच आरतीची वेळा त्या किती परी सबळा आपला या सगळे जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रलय आरपती आणि स्थिती काळी नविर्गती उत्पत्ती प्रलय पाठी प्रलयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसेने निराळे अनादि ऐसे म्हणून आधी तव बरे भोगे स्थिती वर्ती जाता जगी हे तर रासी सितोय नवले माझ्या जीवी तव संकेत देव बोले आता या दोन्ही सैन्यासी मरण पुरले ते प्रत्यक्ष सत्री विश्वलाघवा जगाला महागवा पूर्वस्थिती बुडती परी पडलिया दुःख सागरी तू काढीसी का जया परी ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे कीर्ती आठविता वेळोवेळा भोगीत असे महासुखाचा सोहळा ते तर हर्षामृत कल्लोळावरी लोळत आहे देवा जियाले पण जगत राक्षसा महाभय ऋषिकेशा म्हणून मिळता की दाही दिशा पहिलीकडे हे तसुरण सिद्ध किन्नर की पवना चराचर आहे काय ते बुसावे येदुरे आमासी जाणावे तरी आता जेवण बिवण काय करतोय, लेट आहे देव. तू सर्वपणे कैसे पातलासी सर्व किंबहुना केवळ सर्व हेतूची निग्रह परीक्षणाने कल्लोळ वयाचे जैसे म्हणून या देवा तू निर्माणाची सर्व अनादा महिमानं सर्वेण मया ब्रह्मादात प्रणयेन वापी हरी अशी आपुले स्वामी काही जरी नव्हते आम्ही जेवणाला सुरुवात झालेली आहे.
ऑर्डरचं मी लेट झालो आहे. इथे जेवणाचं स्टार्ट झालं पण झाले स्टार्ट. मला जेवायचं असेल तर जेवू शकता. जेवा लवकर जेवायला. मला जेवायचं येतं. छास बीस वाटीतन आता छास आहे बघू शकता. पाणी लागेल तेवढं व्हायला पाणी पिवायला पाहिजे तेवढंच घे. आणि आता छास बीस हे करतात सगळी पिवाला. लासं काढतंय मग भरीत आहे. आता भांड्या कसायला घेतले. चांगलं काम याला बोलतात. आता दुपारचा भंडारा चालू आहे. आणली का नाही आणता येईल बघते काहीला जाता येईल. अविनाश मूर्ती शायला आपला नलिका फोटो कौन बंद किया है? योजले आहे आणि या निमित्ताने महादुआई संगीत भजन मंडळ वाघवीळ आपल्यासमोर संगीत भजन सादर करीत आहे. या संगीत भजन मंडळामध्ये गायिका कुमारी तन्वी जयेश पाटील, तिला साथ देणारे तबलावादक कुमार मयंक जयेश पाटील आणि टाळकरी यांच्या साथीने हा कार्यक्रम सादर करीत आहोत. Thank you.
महाराज की जय. आणि यामध्ये तमाम वैष्णवांची गर्दी जमा होते. ते प्रत्येकामध्ये विठ्ठलाला पाहून त्याचं दर्शन घेतात. चला तर मग पुढील गीतामधून विठ्ठलाचं दर्शन घेऊया. खेळ मांडियेला वाळवंटी काही.
परभरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेत असताना आई बा म्हणजे विठ्ठल रखुमाई, कुंडली हा बंधूप्रमाणे, सर्व पापांचा नाश करणारी बहीण म्हणजे चंद्रभागा. तर ह्या सर्वांना शरण जाऊन आपण पंढरपुरामध्ये जाऊ आणि पुढील गीतामधून विठ्ठलाचे दर्शन घेऊ. माझे माहेर पंढरपूर.
धन्यवाद. विचार मुके हरिनाम म्हणून वारकऱ्यांच्या दिवसाचा आरंभ होतो. रामनाम जपाने पापाचा नाश होतो असेही म्हणतात. श्री शंकरांनी जेव्हा हलाहल प्राशन केले त्यावेळी त्यांच्या अंगाचा दाह झाला आणि त्यावेळी रामनामाचा जप केला गेला. भाबड्या भक्तांच्या भेटीसाठी आणि संकटांचा नाश करण्यासाठी प्रभू रामचंद्र आपल्या काकेला धावून येतात. चला तर मग पुढील गीतामधून रामस्तुती ऐकूया आणि सादर करीत आहे गायिका कुमारी तन्वी जयेश पाटील आणि तिला साथ देणारे तबलावादक कुमार मयंक जयेश पाटील. आजच्या ब्लॉगमध्ये आवरच आहे. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कोण पण नवीन असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, विसरू नका.
आवडला व्लॉग कमेंटमध्ये सांगा.